अहो, एखाद्या गरीबासाठी त्याच्या जीवापेक्षा जास्त लाख मोलाचं असते त्याची इज्जत आणि त्याचा स्वाभिमान. आणि त्याला जर ठेच लागली ना तर त्याला सहन होत नाही. आणि ती जखम अशी असते ना, तू कोणाला दाखवू पण शकत नाही. हो, ती आतल्या आतच भळभळत राहते. या मागच्या काही दिवसात मी आणि माझ्या कुटुंबाने मनातल्या मनात ज्या मरण यातना भोगल्यात ना, त्या तुम्हाला नाही कळणार मॅडम. तुमच्यासाठी फक्त तो एक आरोप असेल, पण त्यामुळं एका गरीबाच्या आयुष्याचा खेळ होतो. त्यामुळे यापुढं कुठल्याही गरीबावरती असे आरोप करू नका. एवढंच सांगणं आहे माझं. हे घ्या सर, तुमचं महागडं घड्याळ. अरे या लोकांनी किती काय काय ऐकवलं ग तुला. नाही नाही ते आळ घेतलं तुझ्या, पण तू सगळं सहन केलंस राणे. तू दाखवून दिलंस तू चुकीची नव्हतीस राणे. आई, आता मी निर्दोष सिद्ध झालीये ना, बस. आता तुम्ही दोघांनी त्रास करून घ्यायचा नाही. चला चला भाऊ, आपल्या घरी जायचं. आणि थांब.